मित्रांनो, राज्यातील दिव्यांग बांधवांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. विशेष सहाय्य योजनेअंतर्गत रखडलेले मानधन आता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाने 26 मे 2026 रोजी मोठा शासन ज्ञापन GR जारी करत निधी वितरणाला मंजुरी दिलेली आहे. मित्रांनो, एप्रिल 2026 पासून विशेष सहाय्य योजनेचे कामकाज समाज कल्याण विभागाकडून दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले होते. पण नवीन पोर्टल आणि तांत्रिक अडचणींमुळे राज्यातील अनेक दिव्यांग लाभार्थ्यांचे एप्रिल आणि मे महिन्याचे मानधन रखडले होते. अनेक लाभार्थी सतत विचारणा करत होते की पैसे कधी येणार. तर याच संदर्भात शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. या शासन ज्ञापनानुसार GR नुसार संजय गांधी दिव्यांग निराधार अनुदान योजनेसाठी तब्बल 1263 कोटी 66 लाख रुपयांचा निधी DBT खात्यामध्ये वर्ग करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तर श्रावण बाळ सेवा दिव्यांग राज्य निवृत्तीवेतन योजनेसाठी 105 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. म्हणजेच आता राज्यातील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात पैसे मिळणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सध्या पोर्टलमध्ये तांत्रिक अडचणी असल्यामुळे हे मानधन वितरण तात्पुरत्या स्वरूपात समाज कल्याण विभागामार्फत करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे एप्रिलपासून अडकलेले हप्ते आता टप्प्याटप्प्याने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होऊ शकते. तसेच शासनाने आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांना नियंत्रक अधिकारी म्हणून जबाबदारी दिलेली आहे. तसेच निधी वितरणासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती देखील करण्यात आली आहे. मित्रांनो, जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल तर तुमचे आधार लिंक, बँक खाते आणि DBT माहिती अपडेट आहे का हे नक्की तपासा. कारण निधी थेट खात्यात जमा केला जाणार आहे. तर दिव्यांग बांधवांसाठी ही खूप मोठी आणि आनंदाची बातमी. एप्रिलपासून रखडलेले मानधन आता मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. अशीच महत्त्वाची शासन आणि निर्णयाची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.